मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, कारण 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर लाटा ज्या आहेत त्या लाटा उसळणार आहेत असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती ह्या लाटा उसळणार आहेत आणि या लाटांची उंची 4.5 मीटरपेक्षा अधिक असणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचसोबत समुद्रकिनारी जे नागरिक जात असतात किंवा जे पर्यटक जात असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा जो इशारा आहे किंवा जी सूचना आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलेली आहे। 6 डिसेंबरला शनिवारीच मध्यरात्री 12:39 5.3 मीटरपर्यंतच्या ज्या लाटा आहेत त्या समुद्रात उसळणार आहेत आणि 6 डिसेंबर जर का आपण बघायला गेलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरातून देशभरातून लाखो अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी या परिसरामध्ये येत असतात। त्यामुळे याही संपूर्ण नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून सगळ्या नागरिकांना करण्यात येत आहे। 6 डिसेंबरला दादर चौपाटीवरती सुद्धा किंवा चैत्यभूमीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लाखो अनुयायांची गर्दी असते, ती गर्दी पाहायला मिळते। त्यामुळेच सतर्कतेचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे। नेमकं या 4 दिवसांमध्ये कोणत्या वेळी किती मीटर उंचीपर्यंतच्या ज्या लाटा आहेत त्या येणार आहेत ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 4 डिसेंबर रात्री 11:52 4.96 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। 5 डिसेंबर सकाळी 11:30 वाजता 4.14 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। 6 डिसेंबर मध्यरात्री 12:39 5.3 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। 6 डिसेंबर दुपारी 12:20 4.17 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। तर 7 डिसेंबर मध्यरात्री 1:27 5.1 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। तर 7 डिसेंबर दुपारी 1:10 4.15 मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील। त्यामुळेच मुंबईतले जे समुद्रकिनारे आहेत ते सध्या हाय अलर्टवर आलेले आहेत। मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचं जे सागरी बचाव कार्य पथक असतं ते सुद्धा या संपूर्ण चौपाटी भागांमध्ये तैनात केलेलं असेल। मात्र हे असलं तरी सुद्धा नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, चौपाटी भागामध्ये जाऊ नये असं जे आवाहन आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। त्याचसोबत नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांकडे लक्ष ठेवावं आणि त्या सूचनांनुसारच वागावं असं सुद्धा आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरपालिका ज्या सूचना देत आहे त्याच सूचनांचं पालन करावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।